दानवे यांचा प्रसिद्धीकरता हा सगळा अट्टहास आहे असा आरोप भरत गोगावले यांनी केलेला आहे। तर विरोधकांचं पायऱ्यांवर हे आंदोलन तुपाशी सरकार तुपाशी अशा घोषणा विरोधकांकडून दिल्या जात आहेत। गळ्यात कापसाची बोंड घालून शेतकऱ्याला योग्य तो हमीभाव देण्यात यावा, कर्जमाफी देण्यात यावी या मागणीकरता विरोधक आक्रमक झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांचं हे आंदोलन अधिवेशनादरम्यान पायऱ्यांवर उपस्थित राहत विरोधक शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आक्रमक होताना दिसतोय। तर या ठिकाणी फसवणूक सरकार असा उल्लेख सत्ताधाऱ्यांचा करत विरोधकांकडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आता सुरुवात होतीये, त्यापूर्वी विरोधकांचं अधिवेशनाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन। या सगळ्यावर नजर आपली कायम असणार आहे। विधिमंडळातील क्षणाक्षणाचा अपडेट आपण तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।